फास्ट ट्रॅक कोर्ट हा एक फार्स आहे असं माझं म्हणणं आहे। फास्ट ट्रॅक कोर्ट ही संकल्पना कायद्यात कुठेही नाही। बलात्काराच्या संदर्भात राग असलेला समाज अचानक मॅरिटल रेपच्या संदर्भात तो राग व्यक्त करत नाही। जिथे राजकारणाचं केंद्र असेल त्या ठिकाणी झालेला बलात्कार असेल, एखादं मेट्रोपॉलिटन शहर असेल तिथे झालेला बलात्कार असेल, ते बलात्कार केवळ महत्त्वाचे आणि बाकीचे दुर्लक्षित करण्यासारखे हा जो ॲटिट्यूड एक डेव्हलप झालेला आहे तो अत्यंत असंवेदनशील आहे असं मला सगळ्यात पहिले सांगायचं आहे। पत्रकारांनी दुसरीकडे ती संवेदनशीलता ठेवली पाहिजे की आपण करतोय ते योग्य आहे याची शहानिशा करून। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज एका वेगळ्या विषयावर मला चर्चा करायची आहे आणि माझ्याबरोबर आहेत ॲडव्होकेट असीम सरोदे सर। सर स्वागत आहे स्टुडिओमध्ये आमच्या। सरांचा एक भाग आपण आधी पब्लिश केला आहे ॲनालिसिसचा, तुम्ही तो बघू शकता। पण आज मला सरांशी या विषयावर बोलायचं आहे की गेले कित्येक दिवस विशेषतः सप्टेंबर महिन्यात वेगवेगळ्या अत्याचाराच्या बातम्या येत गेल्या आणि या सगळ्यावरती जेव्हा चर्चा झाली, जेव्हा गजब झाला, त्यावेळेला एक असं वाचलं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे खटले चालवले जातील। माझ्यासारखा व्यक्तीला की ज्याला कोणतीही कायद्याची बॅकग्राऊंड नाही, ज्याचं शिक्षण इंजिनिअरिंगचं आहे, यातलं काहीच कळत नाही की नक्की हे काय आहे। फक्त सोशल मीडियावर चर्चा होती, परत ती विरून जाती। या पार्श्वभूमीवर मला सरांकडून सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत कोर्टाबद्दलच्या, लिगॅलिटीबद्दलच्या। तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा अशा काही घटना घडतात तेव्हा पहिल्यांदा रिॲक्शन येते की यांना शिक्षा झाली पाहिजे। काही ठिकाणी ज्याला काय म्हणूया आपण की नॉन लिगल पद्धतीनं पटकन न्याय देऊन टाका अशी ही चर्चा होते आणि मग लिगल पद्धतीनं आपले त्या संदर्भातली गोष्ट लोक बोलत राहतात की कोर्टात जाऊ, लवकर निर्णय देऊ। तर नक्की काय प्रकार आहे हा फास्ट ट्रॅक कोर्ट, काय प्रकार आहे आणि अशा घटनांवरती नक्की फास्ट ट्रॅक कोर्ट हा उपाय आहे का? आत्ता ज्या बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत, म्हणजे पुण्यामध्ये 2 बलात्काराच्या घटना झाल्या, 13 जणांनी बलात्कार केल्याच्या घटना आहेत। त्यानंतर अमरावतीमध्ये बलात्काराची घटना झाली, साकीनाका इथे मुंबईजवळ जी घटना झाली तीसुद्धा अत्यंत निर्गुण स्वरूपाची आहे। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेहमी जेव्हा बलात्कार होतात तेव्हा न्यायव्यवस्था, फास्ट ट्रॅक कोर्ट किंवा लवकरात लवकर न्याय मिळून आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे या संदर्भातली चर्चा लोक करतात। आणि मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे, प्रयोग केलेला आहे की आम्ही जेव्हा महाराष्ट्राचा दौरा करत होतो सामाजिक न्यायाची परिस्थिती कशी आहे बघण्यासाठी, कोल्हापूरपासून तर लातूर, नाशिक आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये, नागपूर, चंद्रपूरपर्यंत, तेव्हा मी अनेक ठिकाणाहून अनेक संपादकांना फोन करायचो की इथे 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालेला आहे आणि कोणीच लक्ष देत नाही आहे, कुठेच बातमी पण येत नाही, तिच्या मागे ताकद आपण उभी करायला पाहिजे। लातूरजवळ एका ठिकाणी 80 वर्षाच्या एका बाईवर बलात्कार झाला होता, तिथूनसुद्धा मी फोन केला तरीसुद्धा माध्यमांचा तसा प्रतिसाद मिळाला नाही। हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्येकच बलात्कार हा वाईट आहे, प्रत्येकच बलात्कार हे स्त्रीच्या मानवी हक्कांचं होणारं पराकोटीचं उल्लंघन आहे असं आपण समजून घ्यायला पाहिजे। पण त्याच वेळेस माध्यमांचा प्रतिसाद, समाजाचा प्रतिसाद त्यांना समान नसतो। एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवर झालेला बलात्कार असेल, जिथे राजकारणाचं केंद्र असेल त्या ठिकाणी झालेला बलात्कार असेल, एखादं मेट्रोपॉलिटन शहर असेल तिथे झालेला बलात्कार असेल, ते बलात्कार केवळ महत्त्वाचे आणि बाकीचे दुर्लक्षित करण्यासारखे हा जो ॲटिट्यूड एक डेव्हलप झालेला आहे समाजामध्ये माध्यमांच्या मुळे सुद्धा, तो अत्यंत असंवेदनशील आहे असं मला सगळ्यात पहिले सांगायचं आहे। त्यानंतर मग न्याय मिळाला पाहिजे अशी प्रक्रिया लोकांना अपेक्षित असते। बलात्काराबद्दल साधारणतः इतका राग आहे, म्हणजे मी कारागृहामध्ये साधारणतः 10-12 वर्ष सतत काम केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो की कोणी बॉम्बस्फोट केला असेल, कोणी खून केला असेल, त्यांच्याबद्दल जेवढा राग नाही तेवढा जेलमध्ये बलात्कार केलेल्या व्यक्तींबद्दल होता। म्हणजे तुम्ही हे समजून घ्या की गुन्हेगार सगळे एकत्र जमलेले आहेत असं ठिकाण, त्या ठिकाणी सुद्धा बलात्कार करणाऱ्याला बद्दल एक घृणा तिथल्या सगळ्या कैद्यांमध्ये असायची आणि जेलच्या मेन गेटच्या आतमध्ये त्याला सोडलं की ते मारतच त्याला न्यायचे, कोणी कुठेही मारायचे, हाणायचे, थुकायचे, केस ओढायचे, असे प्रकार झालेले आहेत अनेकदा। तर आपण हे पाहू शकतो की साधारणतः माणसांच्या मनामध्ये बलात्काराच्या घटनांबद्दल तीव्र संताप आहे, त्यांना एक माणुसकीचा आक्षेप आहे की हे होणं चांगलं नाही, पण तरी या घटना घडतात। मग आपण त्यावेळेस व्यथित होऊन काही जण रागाने हे म्हणतात की यांचं लिंगच कापून टाकायला पाहिजे।
भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. म्हणजे लालकृष्ण अडवाणी असतील, बाळासाहेब ठाकरे असतील किंवा अनेक नेते यांनी जाहीरपणे हे म्हटलेलं आहे की यांना भर चौकात फाशी द्यायला पाहिजे. एकदा रामदेव बाबासुद्धा निर्भया प्रकरणानंतर कुठून तरी विमानातून उतरले आणि त्यांनी सांगितलं की सरकार जर काही करू शकत नसेल तर माझ्या ताब्यात द्या आरोपीला, मी त्यांना फाशी देतो. आता ह्या सगळ्या वक्तव्यांच्या मागे परत एक असंसदीयपणा किंवा बेकायदेशीरपणा आहे, कायदा हातात घेण्याची एक प्रवृत्ती आहे, ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाच्या भावना महत्त्वाच्या तसं मला वाटते, त्या चुकीच्या किंवा बरोबर असतील, पण राग जो आहे तो बलात्काराच्या घटनांबद्दलचा आहे, स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचा आहे. आणि त्यामुळे तो राग जो आहे तो शांत झाल्यावर, भावना सगळ्या या रागाच्या ओसरून गेल्यावर जेव्हा आपण शांतपणे विचार करू शकतो तेव्हाच कायद्याचा विचार होऊ शकतो. आणि म्हणून मग आमचं म्हणणं सातत्याने आहे की केवळ बलात्कार झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्वरित काहीतरी करायचं, त्वरित तसा रिस्पॉन्स द्यायचा, याची जी घाई प्रत्येक सरकारला झालेली असते. कारण की प्रत्येकच, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्यातले काही मंत्री असो, त्यांना आपण संवेदनशील आहे प्रोजेक्ट करण्यासाठी म्हणून ही घटना महत्त्वाची वाटते. म्हणजे जसं यांनी पी साईनाथनी पुस्तक लिहिलेलं आहे की दुष्काळ आवडे सगळ्यांना, तशाच प्रकारे या घटना राजकीय लोकांना आवडणाऱ्या झाल्या आहेत की काय अचानक, हा सुद्धा एक आपण तपास करण्याचा मुद्दा आहे असं मला वाटतं. आणि मग त्याच्यातून आपण कायदेशीर विचार काय करू शकतो, तर सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला शिक्षा देण्याचा हक्क नाही. शिक्षा ही न्यायिक प्रक्रियेतून झाली पाहिजे आणि जी काही कायद्यामध्ये कठोर शिक्षा सांगितली असेल ती होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. आता त्याला आपण म्हणतो की बाउन्सिंग ऑन द प्रोसेस, किंवा जी प्रोसेस डिफाईन केलेली आहे कायद्यामध्ये त्याच्यावर उड्या मारत, त्या प्रोसेस वगळत आपण कोणाला तरी फाशीची शिक्षा किंवा कोणाला तरी शिक्षा असं देऊ शकत नाही. दुसरं हे समजून घेतलं पाहिजे की कोणत्याच देशामध्ये बलात्कारासाठी फाशीची शिक्षा नाही, आपल्या देशामध्ये पण नाही. बलात्कार आणि खून असेल तर फाशीची शिक्षा आहे. आणि मग सतत हे सुचवलं जाते की बलात्कारासाठी फाशीची शिक्षा द्या. तेव्हा निर्भयाच्या केसनंतर जे दिल्लीमध्ये प्रकरण झालं खूप मोठं, देश सगळा चिडून उठला आणि राजकीय सत्ता पालटसुद्धा झाला. तर तेव्हा जस्टिस वर्मा कमिटी नेमली. जस्टिस वर्मा हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते आणि त्यांनी एक अत्यंत संतुलित, अभ्यासपूर्ण असा अहवाल सादर केला. त्याच्यामध्ये बलात्कारासाठी फाशीची शिक्षा असू नये हे सांगितलं. कारण की बलात्कारासाठी जर फाशीची शिक्षा असेल तर कदाचित बलात्कार केलेली व्यक्ती त्या व्हिक्टीमवर अशा प्रकारे नंतर राग काढेल की चेहरा ठेचून मारणे, ओळखच नष्ट करण्याचा प्रयत्न करणे. आणि आता जसं बलात्कार केल्यावर कदाचित सोडून देतात जखमी करून, पण त्याच्यानंतर ते सोडणारसुद्धा नाहीत, एवढी एक विकृती वाढू शकते अशी भीती त्यांनी त्याच्यात व्यक्त केलेली आहे. आणि त्याच रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे मॅरिटल रेपसुद्धा आता कन्सिडर झाला पाहिजे एक बलात्काराचा प्रकार म्हणून. मग आता ह्या दोन गोष्टी मी का सांगितल्या, कारण की बलात्काराच्या संदर्भात राग असलेला समाज अचानक मॅरिटल रेपच्या संदर्भात तो राग व्यक्त करत नाही. ते म्हणतात की नाही, हे नाही होऊ शकत, याच्यामुळे सगळी संस्कृती, लग्न व्यवस्था ही सगळी मोडकळीस येऊन जाईल आणि तसं करणं चुकीचं आहे. म्हणजे ज्या देशातल्या 50% पॉप्युलेशनबद्दल आपण अधिकार आणि न्याय याच्या संदर्भात योग्य विचारसुद्धा करू शकत नाही, तर तेव्हा केवळ भावनांचे प्रवाह जे ओघळत राहतात ते काही योग्य असतात असं नाही, हे मला एक सांगायचं आहे. सर, मुळात हा विषय खूप सेन्सिटिव्ह असतो, म्हणजे एक अशा प्रकारच्या घटना आणि दुसरं एकूणच न्यायव्यवस्था. त्यामुळे प्रश्न विचारताना, बोलताना कित्येक प्रश्न, कित्येक शंका मानत असतात, अभ्यास नसतो. तर अशा वेळेला ह्या सगळ्या घटनाक्रमांवरती तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं कायदेशीर चौकटीत नक्की उपाय काय आहे की जे केल्यानं फक्त राग येतोय निघून जातोय किंवा बातम्या येतात निघून जातात असं न होता काहीतरी एक लॉंग टर्म व्यवस्था उभी राहील? तर विनायक, मला असं वाटते की हा प्रश्न अत्यंत मूलभूत समस्येशी भिडणार आहे आणि त्याचा विचार मात्र कोणालाच करायचा नाही. म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. 2010पासून जे कोणतं सरकार महाराष्ट्रात येत गेलं त्या सगळ्यांना आम्ही हे सुचवलेलं आहे, पत्र टाकून, व्यवस्थित प्रक्रिया लिहून, काही वेळेस मीटिंग झालेल्या त्यांच्यासोबत, मंत्र्यांसोबत वगैरे, पण कोणीही त्याच्यानंतर प्रतिसाद योग्य देत नाही. कारण की या विषयावर मूलभूत काम करायला पाहिजे. बलात्कार झाल्यानंतर आपण काहीतरी फायर ब्रिगेडसारखं जाऊन तिथे काम करणारे असं होऊ शकत नाही. ती समस्या मुळात जर डोक्यात तयार होत असेल आणि ती मानसिकता असेल, कारण की सेक्स इज अ स्टेट ऑफ माइंड असं म्हणतात,
मग जे डोक्यात तयार होते त्यासाठी डोक्यात ते तयार न होण्याची प्रक्रिया काय असू शकते याच्याबद्दलचे विचारच जर आपल्या बॅकअप माइंडला नसतील तर सपोर्टिव्ह असा विचार की तो चुकीचा विचार दाबून टाकणारा हा प्रभावीपणे माणसं करत नाहीत. आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की सगळ्यात पहिले बलात्कारग्रस्त किंवा अत्याचारग्रस्त स्त्री जाते ती पोलीस स्टेशनला, तर त्या पोलिसांसोबत काम करणं आवश्यक आहे. आता पोलीस असण्यासाठी संवेदनशीलता असली पाहिजे, न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी संवेदनशीलता असली पाहिजे, सरकारी वकील म्हणून नेमणूक व्हायची असेल तर संवेदनशीलता असली पाहिजे. अशी अट काही कुठं कायद्यात नाही आहे. म्हणजे संवेदनशीलता असणं हा काही क्रायटेरिया पण नाही आहे. आणि त्यामुळे मग आपण जर शैक्षणिक क्षमतेच्या अनुभवाच्या आधारे फक्त काही लोकांकडे काही जबाबदाऱ्या देत असू तर संवेदनशीलता संवर्धन कोण करणार. आणि त्याच्यामुळे मला असं वाटते की काही जजमेंट्स जे महत्त्वाचे जे दुर्लक्षित राहिलेले आहे, म्हणजे तो खरं तर न्यायालयाचा अपमान आहे सातत्याने होत गेलेला. म्हणजे मला असं आठवते की 1998मधली एक अत्यंत महत्त्वाची केस आहे, डोमेस्टिक वर्कर्स असोसिएशन वर्सेस वेस्ट बेंगॉल की काहीतरी अशी. ह्या केसमध्ये खूप एलॉबरेटिव्ह टाईपचे निर्णय मार्गदर्शक सूचना म्हणून कोर्टाने दिले. त्यातली एक महत्त्वाची सूचना आहे की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे जे कोणी सामाजिक क्षेत्रात संवेदनशीलपणे काम करणारे लोक असतील, प्रसिद्ध लोक असतील, वकील असतील, त्यांची सगळ्यांची यादी त्या पोलीस स्टेशनकडे असली पाहिजे. ज्या क्षणी ती बाई तिथे पोचते आणि तक्रार करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला आपल्या डोक्यातलं सगळं अत्याचार काय झाला हे योग्य शब्दात सांगता येत नाही, तर तिला तेव्हा ते शब्दात सांगण्यासाठी मदत केली पाहिजे. या लोकांनी पोलिसांनी त्यांना लगेच बोलवून घेतलं पाहिजे आणि तिला मदत करा म्हणून त्यांना विनंती केली पाहिजे. आणि ती जी तक्रार देण्याचा प्रयत्न करत आहे ती योग्य शब्दात आहे का, तिचं म्हणणं योग्य आलेलं आहे का असं पाहून त्यांनी ती तक्रार घेतली पाहिजे असं अपेक्षित आहे. आता असं कधीच होताना दिसत नाही. कोणत्याही भारतातल्या पोलीस स्टेशनमध्ये अशी काही व्यवस्था नाही. मग आता आपण अचानक बलात्कार झाल्यावर जे आरडाओरडा करतो ते लोक आपण स्वतःहून जाऊन म्हणणार आहे का पोलीस स्टेशनला? कधीतरी आपण जाणार आहे का पोलीस स्टेशनला की आमचं नाव नोंदवून घ्या, तुमच्या इकडं अशी केस आली तर आम्हाला सांगा? हा उपायाचा भाग आहे. आपण सहभाग जर आपण आग न लागण्यासाठी देणार नाही तर आग लागल्यावर बोंबा मारण्यात काही अर्थ नाही आहे. आणि त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरं मग नंतर ती बाई जाते वैद्यकीय परीक्षणासाठी. बलात्कार झाल्यावर त्वरित वैद्यकीय परीक्षण केलं पाहिजे, तिचं ॲनालिसिस झालं पाहिजे. तर जेव्हा मेडिकल चेकअपसाठी तिला पाठवण्यात येते तेव्हा बऱ्याच सरकारी दवाखान्यांमध्ये त्यांना नुसतं एका खाटेवर झोपून ठेवलं जाते. त्वरित आपण त्या बाईची मेडिकल तपासणी केली पाहिजे, त्याचा अहवाल तयार केला पाहिजे, हे कोणी बघतच नाही. आणि त्याच्यावरसुद्धा अनेक जजमेंट झाले. पण तरी वैद्यकीय चाचणी करताना जो काही वेळ तिथे घेतात त्याच्यामध्ये मानसिक त्रास त्या स्त्रीला काय होत असेल याचं काहीच मूल्यांकन कोणी करत नाही. आणि म्हणून मला असं वाटते की वैद्यकीय चाचणी ही लवकरात लवकर कमीत कमी वेळात त्वरित आणि ती स्त्री तिथं पोचता लगेच झाली पाहिजे याची आवश्यकता आहे. त्याच्याबद्दलसुद्धा आपण मूलभूत विषय म्हणून बोललं पाहिजे. नंतर मग ती केस येते कोर्टामध्ये आल्यावर आपल्याला माहिती आहे की बलात्कारासारखा गंभीर गुन्हा किंवा खुनासारखा गंभीर गुन्हा किंवा अनेक गुन्ह्याची प्रतवारी आपण केली तर तक्रार करणारा कोणी असू शकतो, परंतु एकदा नोंद झाल्यावर तो गुन्हा सरकार त्यांच्या बाजूने असते. म्हणजे तो समाजाविरुद्ध केलेला गुन्हा असल्यामुळे सरकार विरुद्ध आरोपी असं त्या गुन्ह्याचं स्वरूप असते. तक्रारदार महिलेचं नाव तिथे नसते. आता नाव जरी नसलं तरी माझं असं म्हणणं आहे की ती त्या व्यक्तीची झालेली हानी, तिला झालेली इजा त्याच्याबद्दलची केस आहे. तर त्या केसवर त्या तक्रारदार व्यक्तीची मालकी असली पाहिजे. एकदा तक्रार घेतल्यावर कोणीच तिची दखल घेत नाही, कोणी तिला तिथे न्यायालयाच्या परिसरात विचारत नाही, कोणी तिला तिथं बसायला जागा देत नाही, कोणती संवेदनशीलता किंवा आपुलकी तिला दाखवण्यात येत नाही. आणि मग डायरेक्ट जेव्हा समन्स येतो आणि सांगतात की तक्रारीबद्दल तुम्हाला आता काहीतरी तुमचं म्हणणं सांगायचं आहे, ज्या वेळेपर्यंत त्या स्त्रीवर अनेक बेकायदेशीर दबाव आणले जातात, ज्यांनी बलात्कार केलेला आहे त्यांचे नातेवाईक, ते स्वतः लोक, राजकीय लोक हे स्वतः दबाव आणतात, पोलीस दबाव आणतात आणि केस दाबण्याचा प्रयत्न करतात, केस सेटल करण्याचा प्रयत्न, म्हणजे तिला पैसे देऊन तिला ही तक्रार मागे घेण्यासाठी सुद्धा दबाव टाकला जातो. या सगळ्यांसाठी संरक्षण कुठे आहे? आणि म्हणून माझं म्हणणं आहे की या सगळ्या प्रक्रियांबद्दल आपण विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर सरकारी वकील सीनमध्ये येतो. मग सरकारी वकिलांनी त्या बाईशी बोललं पाहिजे, आपुलकीने संवाद साधला पाहिजे
त्या संवादामध्ये माणुसकी असली पाहिजे. उद्धटसारखे प्रश्न न विचारता सहज बोलता बोलता आपण तिची माहिती घेतो आहे असं असलं पाहिजे. ह्याचं सगळं प्रशिक्षण कोण देणार? आणि मग आपण म्हणतो की बलात्काराच्या केसेसमध्ये कोणीतरी निर्दोष सुटतात, तेव्हा मग ही खोटीच केस होती. बलात्काराच्या केसमध्ये जर अनेक केसेसमध्ये आरोपी सुटले तर त्याचा अर्थ या खोट्या केसेस होत्या असा परत काढला जातो. ह्या सगळ्या वातावरणाला आपण जर नजरेसमोर ठेवलं तर आपल्याला दिसते की अत्यंत फ्रस्ट्रेटिंग अशा प्रकारचं वातावरण आहे. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मागण्याची प्रक्रिया ही सुदृढ नाही, परिपूर्ण नाही, संवेदनशीलसुद्धा नाही. आणि त्यामुळे त्याच्यावर काम सातत्याने आणि सतत करणारं सरकार आपल्याला पाहिजे, पण ते काहीच केलं जात नाही. आणि मग बलात्कार झाला की विरोधी पक्षाचे लोक ओरडणार, कोणीतरी दुसरे सामाजिक कार्यकर्ते बोलणार, मानवी हक्कांसाठी आमच्यासारखे अनेक जण बोलणार, पण तो फक्त एक चर्चा चरवण्याचा भाग असतो, पुढे काहीच जात नाही. हे दुःख घेऊन मग बलात्कारग्रस्त स्त्रिया जगत असतात. तर पण या सगळ्यामध्ये विशेषतः तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या कायद्याच्या क्षेत्राचा आणि न्यायव्यवस्थेची नक्की काय जबाबदारी आहे? आणि हे जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहे की पटकन निकाल लावा जेणेकरून ते पब्लिक मेमरीत असताना काहीतरी घडेल, ही पद्धत नक्की काय? फास्ट ट्रॅक कोर्ट हा एक फार्स आहे असं माझं म्हणणं आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट ही संकल्पना कायद्यात कुठेही नाही, पण त्यामुळे ती बेकायदेशीर असं नाही, पण ती कायदेशीर संकल्पना नाही. मग ही आली कुठून? तर आपण जर त्याचा सगळा मागोवा घेतला तर आपल्याला दिसते की 1998मध्ये वित्त आयोग म्हणजे फायनान्स कमिशननी एक सूचना केंद्र सरकारला केली आणि त्यांनी सांगितलं की जेलमध्ये जे कैदी खितपत पडलेले आहेत त्याला कच्चे कैदी असं आपण म्हणतो की ज्यांच्यावरचे गुन्हे सिद्ध झाले नाहीत पण ते कारागृहामध्ये खितपत पडले आहेत, त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. आणि ती संख्या कमी केली तर सरकारवरचा म्हणजे सगळ्याच राज्य सरकारवरचा तुरुंग हे राज्यांच्या अधिकारात येते, त्यामुळे त्या राज्य सरकारांवरचा सगळा खर्चाचा बोजा कमी होईल आणि ज्यांना विनाकारण जेलमध्ये ठेवलेला आहे त्यांच्यावरच्या केसेस चालून काय असेल तो निर्णय झाला तर त्यांनासुद्धा ते समाधान मिळेल. अशा अर्थाने म्हणजे कारागृहातली कच्च्या कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी म्हणून 1998मध्ये वित्त आयोगाने सूचना केली केंद्र सरकारला की तुम्ही 500 कोटी रुपये गुंतवा आणि भारतामध्ये काही फास्ट ट्रॅक प्रोसिडिंग्स सुरू करा ज्याच्यामध्ये कैद्यांच्या केसेस चालवल्या जातील आणि लवकर संपवल्या जातील. म्हणजे मुळात हा विषय होता कच्च्या कैद्यांच्या संदर्भातला, पण त्याच्यानंतर हळूहळू कालांतराने वेगवेगळे विषय फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतले पाहिजे असं ठरवण्यात आलं. आता फास्ट ट्रॅक कोर्ट असं काही असू शकत नाही कारण की आपण भेदभावसुद्धा न्यायव्यवस्थेत करू शकत नाही की मला फास्ट ट्रॅक न्याय मिळणार, तुम्हाला स्लो ट्रॅक मिळणार असंसुद्धा म्हणू शकत नाही. परंतु परत अत्याचारग्रस्त व्यक्तींना न्याय देण्याची प्रक्रिया सुदृढ करण्यासाठी म्हणून जो सकारात्मक भेदभाव करता येऊ शकतो त्याचा हा एक भाग आहे. मग त्या फास्ट ट्रॅक कोर्टचा दुसरा उद्देश होता म्हणजे वित्त आयोगाने ते काय सुचवलं हे समजून घेतलं पाहिजे. वित्त आयोगाचं काम आहे की देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करणं, त्या संदर्भात योग्य विनिमय कसा होईल हे ठरवणं आणि वेळोवेळी तो पैसा कसा वाचवला जाईल आणि इतर अनेक कामांमध्ये लावला जाईल याच्याबद्दलचं त्यांनी नियोजन करायचं आणि सरकारला सुचवायचं असं त्यांचं काम आहे. आता त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा हे फास्ट ट्रॅक कोर्ट असले पाहिजे असं सुचवलं त्याच्यामागचा उद्देश होता की नवीन जजेस नियुक्त केले तर त्यांचा पगार, त्यांना पेन्शन स्कीम, त्यांना राहण्याची व्यवस्था, त्यांच्या परिवाराच्या सगळ्या व्यवस्था या सगळ्या यंत्रणांमध्ये खूप मोठा निधी लागतो. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की जे रिटायर्ड होण्याच्या मार्गावर आहेत, रिटायर्ड झालेले आहेत पण कार्यक्षम आहेत अशा न्यायाधीशांचा कार्यकाळ आणखी 3 वर्षाचा त्यांना देऊन ॲडहॉक पद्धतीने त्यांना नेमायचं आणि मग त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचं. तर आपोआपच त्यांना पेन्शन बेनिफिट आणि बाकी सगळ्या सोयीसुविधा ज्या ऑलरेडी आपण देतोच आहे त्याच्यातला खर्च वाचेल, नवीन लोकांना त्याच्यासाठी आणण्याची गरज नाही. वित्त आयोगाने हे सुद्धा सुचवलं होतं की फास्ट ट्रॅक कोर्ट असतील तर ते आधुनिक असले पाहिजे, तंत्रज्ञानाने युक्त असले पाहिजे, नवीन कोर्टरूम असले पाहिजे, त्यांची वेगळी लायब्ररी असली पाहिजे आणि तिथे फास्ट ट्रॅक कोर्ट चालले पाहिजे. आता पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर चेंज करण्याची ती संकल्पना पण होती, परंतु आपण हे बघू शकतो की काय झालं की 500 कोटी रुपये केंद्र सरकारने दिले 2000 ते 2005 या 5 वर्षासाठी आणि प्रायोगिक तत्वावर हे चालवावं असं वित्त आयोगाने सांगितलं होतं. मग साधारणतः 2000 फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू झाले भारतामध्ये त्यावेळेस.
आता प्रायोगिक तत्वावर जेव्हा एखादी गोष्ट सांगितलेली असते तेव्हा ती प्रयोग म्हणूनच करायची असते आणि प्रयोग हा यशस्वी झाला की नाही, त्याच्यामध्ये कोणत्या उणीवा राहिल्या, कोणत्या गोष्टी आणखी चांगल्या करता आल्या असत्या, याचं असेसमेंट झालं पाहिजे. तर ते असेसमेंटसुद्धा कोणीही केलं नाही आणि मग सातत्याने फास्ट ट्रॅक कोर्ट हा एक भावनिक मुद्दा फक्त करण्यात आला की प्रत्येक राजकीय व्यक्तीला हे दाखवण्यासाठी की मी तुमची केस फास्ट ट्रॅकमध्ये टाकतो, मी फास्ट ट्रॅकमध्ये चालवायला सरकारला सांगतो आणि कारण की मी संवेदनशील आहे, मला दाखवायचं असतं. तर असा एक राजकीय मुद्दा बनल्यामुळे तो परत एक फास्ट ट्रॅक कोर्ट हा शब्दसमूह माझ्या दृष्टीने एक भावनिक बुडबुडा तयार करण्यात आलेला आहे, जो फुटल्यावर त्याच्यातून काहीच निघत नाही आणि फटकन फक्त आवाज येतो. तर तो आवाज म्हणजे शिक्षा आहे. आता ती शिक्षासुद्धा योग्य प्रक्रियेतून दिली पाहिजे असं अपेक्षित आहे कायद्यामध्ये. फास्ट ट्रॅक कोर्टचे अनेक निर्णय जर आपण बघितले, अनेकांनी भारतामध्ये याच्यावर आक्षेप घेतलेले आहेत तेव्हापासून की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जम्पिंग ऑन द प्रोसिजर्स अलाउड करण्यात आलेलं आहे. म्हणजे जम्पिंग ऑन द प्रोसिजर म्हणजे काही भाग प्रक्रियेचा वगळायचा, महत्त्वाचे साक्षीदार वगैरे ज्यांना बोलवायचं आहे त्यांना सगळ्यांना, यांना 20 जणांना बोलवायची गरज नाही, 5च जणांचं घ्या आणि संपवा विषय. अशा कामचलाऊ पद्धतीने लोकांचा दबाव जो आहे त्याला प्रतिसाद म्हणून जर न्यायालय चालणार असेल आणि मग न्याय मिळणार असेल तर फास्ट ट्रॅक कोर्टमधले अनेक न्याय निर्णय हे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झाले आणि त्यांच्यातली शिक्षा रद्द तरी झाली किंवा त्या शिक्षा कमी करण्यात आल्या. मग आपण जर न्यायाच्या दर्जाचा विचारच करणार नसू की न्याय दर्जेदार असला पाहिजे, हा सुद्धा प्रत्येकाचा हक्क आहे. मग आता इथे काय होते की जिल्हा पातळीवर जे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केसेस चालतात तोपर्यंत लोकांचं लक्ष त्या केसकडे असते. फाशी झाली, जर मर्डर झाला असेल तर, किंवा कठोर शिक्षा झाली जन्मठेपेची, तर पेढे वाटण्यात येतात. मग तुमच्यासमोर कॅमेरामन बूम धरतात वेगवेगळ्या चॅनलचे आणि ते त्याच्या मुलीच्या पॅरेंट्सना विचारतात की आता न्याय मिळाला का. ते पेढा त्यांच्या तोंडात टाकण्यात येतो आणि ते म्हणतात की आता आम्हाला न्याय मिळाला, आता आम्हाला आनंद झालेला आहे. पण पुढे या केसचं काय होते हे कोणीच बघत नाही. मॅक्झिमम केसेसमध्ये जर कन्व्हिक्शन सस्टेन होत नसेल तर तो न्यायाचा दर्जा लोकल लेवलचा फास्ट ट्रॅक कोर्टामधला हा शंकास्पद आहे आणि तो तपासण्याची गरज आहे असं सुद्धा मला वाटतं. तर पण मला सामान्य माणूस म्हणून 2 प्रश्न पडतात. एक तर हे विचारणं योग्य आहे का हेही मला माहीत नाही. एक म्हणजे एखाद्या केसला अर्जंट प्रायोरिटी मिळते, त्यासाठी कोर्ट चालू होतं, काम होतं असं आपण पेपरमध्ये वाचतो. आणि दुसऱ्या बाजूला इतक्या साऱ्या केसेस पेंडिंग आहेत वेगवेगळ्या विषयांवरच्या. मग ते आज आपण हा विषय औचित्य म्हणून घेतला आहे, पण ओव्हरऑलच असंही आपण बघतो. तर एक पहिला प्रश्न की हा भेदभाव किंवा हे प्रायोरिटी कशी ठरती आणि त्याच्यातला जो बायस किंवा सब्जेक्टिव्हिटी आहे त्याचं काय, हा एक मुद्दा. दुसरं म्हणजे दुसरं मी परवा एक वाक्य एका लेखात वाचलं वर्तमानपत्रातल्या की आरोपी आणि जो काही पीडित आहे यांना माहिती आहे की नक्की काय घडलं. इट इज द जज हू इज गिविंग द एक्झाम, असं एक वाक्य होतं. तर नक्की न्याय प्रक्रिया तुम्ही म्हणालात तसं फास्ट ट्रॅक कोर्टातलेही प्रॉब्लेम आहेत, रेग्युलर कोर्टातलेही प्रॉब्लेम आहेत. तर मग यात नक्की खरं काय, हे पुढं कसं जाणार, असे 2 प्रश्न माझ्या मनात. एक उपाय असा आहे की 1978मध्ये की 1979मध्ये फास्ट ट्रॅक कोर्टच्या संकल्पना जेव्हा अशा प्रस्थापित झालेल्या नव्हत्या त्यावेळेस विशेष न्यायालय कायदा तयार झाला, स्पेशल कोर्ट ॲक्ट. आणि स्पेशल कोर्ट ॲक्टमध्ये असं सांगण्यात आलं की काही विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्यांच्या प्रतवारी करून त्या केसेस आपण लवकरात लवकर चालवल्या पाहिजे. बलात्कार असेल किंवा लहान मुलांवर होणारा लैंगिक अत्याचार असेल, ॲसिड अटॅक असेल, या घटना अत्यंत अमानुष आहेत. आणि कोणीही समाजातला, म्हणजे मी तुम्हाला कारागृहातल्या कैद्यांचं उदाहरण दिलं की त्यांनासुद्धा अशा गुन्ह्यांबद्दल कोणतीही आपुलकी, संवेदनशीलता त्यांना दाखवावी असं वाटत नाही. आणि त्यामुळे त्या केसेस विशेष न्यायालयात चालू शकतात. आता विशेष न्यायालय जे आहेत ते कायद्यानुसार झालेलं आहे, त्यांची प्रक्रिया ठरलेली आहे आणि त्या प्रक्रियेतून केसेस चालतात. वेअरॅज फास्ट ट्रॅक कोर्टसाठी कोणती प्रक्रिया नाही, म्हणजे अशी जाहीर कोणती केलेली प्रक्रिया नाही. त्याच्यामुळे मग लोक अवास्तव आपल्या अधिकारांचा, डिस्क्रिशनरी पॉवरचा चुकीचासुद्धा वापर करू शकतात. मग फास्ट ट्रॅक कोर्टच्या ऐवजी विशेष न्यायालय जे सगळीकडे आहेत ते आपण ताकदवान केले पाहिजे, त्याची प्रक्रिया आणखी जास्त सुदृढ केली पाहिजे. ह्या सगळ्या केसेस ऑलरेडी फास्ट ट्रॅक कोर्टपेक्षा विशेष न्यायालयात चालू शकतात चांगल्या पद्धतीने. विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश नेमलेले आहेत. विशेष न्यायालयाच्या कायद्यामध्ये सुद्धा 180 दिवसात चार्जशीट दाखल झाली पाहिजे, तपास पूर्ण होऊन विशिष्ट कालावधीमध्ये केसेस संपल्या पाहिजे, तत्त्व स्वीकारण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक त्याच्या आधीची संकल्पना आहे ती म्हणजे सत्र न्यायालय.
आपण त्याला सेशन कोर्ट असं म्हणतो. सगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा न्यायाधीश पदावरच्या व्यक्ती या सत्र न्यायाधीश म्हणून ते काम करत असतात. आता सत्र न्यायालय याचा अर्थ काय की ज्याला आपण म्हणतो जसं विधानसभा लोकसभा यांचं सेशन असते आणि आपण म्हणतो की आता सेशन सुरू आहे. तर सेशन सुरू आहे म्हणजे काय, ते कामकाज डिसाईड करतात. विशिष्ट दिवसापुरती ते काम करायचं आहे, सगळ्यांना तिथे जमायचं आहे आणि सगळ्यांना नक्कीच जमायचं आहे आणि आपापलं म्हणणं सांगायचं आहे. अशा पद्धतीने लोकसभेत आणि विधानसभेत सेशन चालतात. तर तसंच सेशन कोर्टामध्ये एखादी केस घेऊन त्या केसचा एक टाईमटेबल ठरवला जायचा आणि त्या टाईमटेबलनुसार 10 दिवस ती केस असेल, 15 दिवस असेल तर ती 15 दिवस तीच केस चालणार. त्यातले सगळे साक्षीदार, ज्यांना पुरावे द्यायचे आहे ते डॉक्टर, पोलीस, सगळ्यांचे साक्षी व्हायच्या, क्रॉस एक्झामिनेशन व्हायची आणि त्या 15 दिवसामध्ये त्या केसचा निपटारा करण्यापर्यंत जज यायचे आणि मग ती केस पेंडिंग राहायची केवळ न्याय निर्णय देण्यासाठी, म्हणजे जजमेंट देण्यासाठी. आता ते सत्र न्यायालयाचं सुद्धा चित्र बदललं. सत्र न्यायालयामध्ये दर 1 तासाला कोणीतरी येऊन तारीख मागतात. त्यामुळे सलग केसेस चालण्याचं जे सत्र न्यायालयाचं वैशिष्ट्य होतं ते सुद्धा नष्ट झालं. विशेष न्यायालय जे आहेत कायद्यानुसार एस्टॅब्लिश झालेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा केसेस चालवायच्या नाही आणि मग एक अचानक संकल्पना आणली जाते राजकीय, भावनिक, आकर्षक स्वरूपाची, ती म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्ट. मग मोर्चे निघतात फास्ट ट्रॅक कोर्ट काढा म्हणून, मग फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये आमची केस टाका म्हणून. मग मुख्यमंत्री, गृहमंत्री असे पदावरचे लोक त्यांना भेटतात, त्यांना आश्वासन देतात नाही मी तुमची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार. मग एखादा विशिष्टच वकील नेमला पाहिजे याच्यासाठी मोर्चे काढतात लोक, त्यालाच विशेष म्हटलं पाहिजे असं एक प्रस्थापित झालेलं असते. मग त्यांची नेमणूक झाली पाहिजे, मग ते केसेस तिथे चालल्या पाहिजे. आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जर अनेक ॲक्सिडेंटल जस्टिस होत असतील की त्या अपघात अशा स्वरूपाचे जर न्याय होत असतील जे उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात टिकू शकत नाही, तर मग त्याच्यापेक्षा विशेष न्यायालय आणि सत्र न्यायालय ही व्यवस्था अधिक ताकदवान, नियमित आणि संवेदनशील केली पाहिजे असं मला वाटते. सर, तुम्ही जे सांगताय ते सगळं न्यायिक पातळीवरचं आहे. तुमच्यासारखे कार्यकर्ते, ॲडव्होकेट, जी एक तुमची इकोसिस्टीम आहे, त्यांना या गोष्टी माहीत असतील, त्यात पुढं पाठीमागं होत असेल. पण जो सामान्य नागरिक आहे की ज्याला यातलं फारसं काही माहीत नाही, जो वर्तमानपत्रात वाचतो एखाद्या घटनेबद्दल भावनिक होतो आणि काहीतरी रिॲक्ट करतो कदाचित सोशल मीडियावरती आणि पुढं जातो त्याच्या आयुष्यामध्ये, तर अशा एकूणच समाजानं किंवा प्रेक्षकांनी आमचा जो आता कार्यक्रम बघत असतील यांनी अशा सगळ्या घटना होऊ नयेत म्हणून किंवा त्याचा न्याय मिळावा म्हणून नक्की काय केलं पाहिजे? सामान्य माणसाची या सगळ्यात काय जबाबदारी? मला असं वाटतं की सगळ्यात पहिले आपण ज्या प्रकारे व्यक्त होतो तसं उथळपणे व्यक्त होणं थांबवलं पाहिजे या बलात्काराच्या केसेसमध्ये किंवा एकूणच न्याय प्रक्रियेबद्दल. अनेक वकीलसुद्धा असं म्हणताना मी पाहतो की अशा लोकांना भर चौकात फाशी दिलं पाहिजे, तेव्हा ती वाईट वाटणारी खरं घटना असते. कारण की कायदेशीर समाज जो असतो तो कायदेशीर विचार करणारासुद्धा असतो आणि म्हणून कायदेशीर विचार करण्याची प्रक्रिया आपल्यामध्ये असली पाहिजे असं प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आणि काही गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. याला ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आपण म्हणतो, म्हणजे कायद्याची व्यवस्थित प्रक्रिया होणे. त्यानंतर आपण म्हणतो की ज्युडिशियल फेअरनेस म्हणजे एक निष्कलंक अशा प्रकारची प्रक्रिया असली पाहिजे ज्याच्यामध्ये प्रामाणिकता असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेत गेलो तर कदाचित आपला प्रतिसाद बदलेल. आपण ज्या त्वेषाने आणि रागाने बोलतो तेच आपण आणखी संतुलितपणे सुद्धा विचारपूर्वक बोलू शकतो. तशा प्रकारचे प्रतिसाद जर यायला लागले तर मग राजकारणातली बोलण्याची, राजकीय लोकांची पद्धतसुद्धा बदलेल. त्यांना लक्षात येईल की समाजामध्ये असं बोललेलं चालत नाही, आपण असं असंवेदनशील बोलून होणार नाही. तर ते सुद्धा आपली भाषा आणि वक्तव्याची पद्धती बदलतील आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने या सगळ्या विषयांवर विचार करू शकतो असं मला वाटतं. सर, मुलाखतीच्या शेवटाकडे येताना असं मला विचारायचं आहे की ह्या सगळ्यामध्ये माध्यमं जी आहेत, विशेषतः समाज माध्यमं असतील, रेग्युलर माध्यमं असतील, यांची नक्की काय जबाबदारी आहे? याचं कारण असे विषय एकतर हाताळताना प्रॉब्लेम येतो किंवा जे हाताळले जातात ते पोलराईज पद्धतीनं सोशल मीडियावर लाट येते की आज हा विषय, उद्या दुसरा विषय, परवा तिसरा विषय आणि एक विषय पाठीमागं पडत जातो. तर माध्यमं आणि समाज माध्यमं यांची या सगळ्या घटनांकडे बघताना काय जबाबदारी? माध्यमांची मुख्य जबाबदारी आहे की त्यांनी अन्यायग्रस्त आणि अत्याचारग्रस्त नेमकं कोण आहे हे आयडेंटिफाय त्यांना करता आलं पाहिजे. समाजातल्या लोकांनासुद्धा ते आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. आणि एकदा आपण जेव्हा ठरवलं की ही व्यक्ती अन्यायग्रस्त आहे, त्या कॅटेगरीमध्ये बसणारी आहे, तर त्या व्यक्तीच्या भोवती आपली विचारांची शृंखला असली पाहिजे की त्या व्यक्तीला कोणी काय दिलं पाहिजे. आपण जर विनायक बघितलं की आपली सगळी न्यायव्यवस्था
कायद्याची व्यवस्था किंवा कायद्याची विचार करण्याची पद्धती ही ॲक्यूज सेंट्रिक आहे. म्हणजे आरोपीचा हक्क, आरोपीचे अधिकार काय याचा विचार करत करत आपण न्यायव्यवस्था वाढलेली असं आपण बघू शकतो. म्हणजे आरोपीला हातकड्या घालून आणायचं नाही, आरोपीला इतके प्रकारचं जेवण दिलं पाहिजे, त्याला न्यूजपेपर वाचायला दिला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण होताना बघतो. तर आरोपींचे अधिकार महत्त्वाचे आहेतच, पण आत्ता बदलत्या काळानुसार त्या सगळ्या अधिकारांचा संतुलित विचार करता आला पाहिजे. आणि म्हणून मग द पर्सन हू सेट्स लॉ इन टू मोशन दॅट इज व्हिक्टीम. तर तो व्हिक्टीमचा आपण काही संदर्भ घेऊन विचार करता आला पाहिजे. तो माध्यमांना करता आला पाहिजे, समाज माध्यमांवर व्यक्त होणाऱ्या सगळ्या लोकांना करता आला पाहिजे की अन्यायग्रस्त झालेल्या व्यक्तीचे अधिकार काय आहे, त्यांचे हक्क काय आहे, त्यांना काय पाहिजे आहे. म्हणजे आपण कोणाच्याही घरात जाऊन बलात्कारग्रस्त व्यक्तीला प्रश्न विचारू नये, त्यांच्या घरासमोर सतत जाऊन राजकीय लोकांनी गर्दी करू नये बलात्कार झाल्यावर. काही दिवस त्या व्यक्तीला स्वतःचे पाहिजे आहेत, मानसिक पडझड जी झालेली आहे त्यातून उभारी घेण्यासाठी याचा कोणीच विचार करत नाही. आणि मग कोणाच्या तरी ओळखीतून त्या घरात घुसायचं आणि मग तिथून आपण एक वक्तव्य करायचं, हे सगळं अत्यंत असंवेदनशील आहे. तर हा विचार जर आपल्याला करता आला मूलभूत, तर आपण मग इतर अनेक गोष्टींकडे योग्य वाटचाल करू शकतो. ही जी काही लोक याला मीडिया ट्रायल म्हणतात, तर ही मीडिया ट्रायल एकूण न्याय मिळण्यासाठी फायदेशीर ठरते का कायम तोट्याचीच ठरते? मी माध्यमांचा जाणीवपूर्वक वापर करण्याचं ठरवलं जेव्हा मी वकिली मानवी हक्कांच्या आणि सामाजिक न्यायाच्या विषयावर सुरू केली तेव्हा. कारण की भारतामध्ये मानवी हक्क आणि सामाजिक न्याय याच्या संरक्षणासाठीचे प्रभावी माध्यमं नाही. म्हणजे देर इज नो इफेक्टिव्ह टूल अवेलेबल टू वर्क ऑन द ह्युमन राईट्स इश्यूज. मग अशा वेळेस माध्यम ही एक मोठी ताकद आहे. मी स्वतः आधी पत्रकारिता काही काळ केलेली आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की सकारात्मक पद्धतीने माध्यमांचा सहभाग घेणं हे अत्यंत रचनात्मक ठरू शकते. आणि त्यामुळे चेहऱ्याची ओळख नसलेले जे लोक अत्याचार सहन करत असतात त्यांना एक ओळख निर्माण करून देणं आणि त्यांना एक ताकद देणं हे काम माध्यमं करू शकतात. आणि तो अत्यंत सकारात्मक भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जर कोणाला मग ज्यांनी अन्याय केला त्यांना वाटत की मीडिया ट्रायल आहे, तर त्यांना तसं वाटण्याचा सुद्धा हक्क आहे, त्यांना तसं बोलण्याचा सुद्धा हक्क आहे. पण त्याच्याकडे खूप जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रकरणांमध्ये खरोखरच वाईट पद्धतीने हे सगळं होते आणि ती मीडिया ट्रायल कोणाला तरी आरोपी किंवा दोषी नसलेल्या व्यक्तीला दोषत्व त्यांच्यावर लादण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. तशा अपवादात्मक घटना असतात. परंतु साधारणतः आपण ज्या घटना समाजामध्ये घडतात त्याचे पडसाद हे माध्यमांमध्ये उमटू दिले पाहिजे. त्याला आपण मीडिया ट्रायल वगैरे न म्हणता, पण पत्रकारांनी दुसरीकडे ती संवेदनशीलता ठेवली पाहिजे की आपण करतोय ते योग्य आहे याची शहानिशा करून. आणि ते प्रत्येक पत्रकाराच्या डोक्यात त्यांना माहिती असते की आपण हे करतोय ते बरोबर आहे. जर तसं वाटत असेल तर ते करावं. आपल्याला जर शंका असेल किंवा हे चुकीचं आपण काहीतरी करतोय तर तिथे आपण जरा थांबण्याची गरज आहे. असीम सर, तुमचे खूप खूप आभार. खूप वेगळा विषय आहे की जो सामान्य चर्चेच्या परिघात येत नाही. तर अशा विषयावर आज आम्हाला तुमच्याशी बोलता आलं. मला माहिती आहे की या विषयाची खोली खूप आहे, याच्यात अजून वेगवेगळे मुद्दे असू शकतात. पण निदान एक ज्याला आपण काय म्हणूया की तोंड ओळख म्हणून यातल्या कॉम्प्लेक्सिटीची आमच्या प्रेक्षकांना हे सगळं समजून घेता येईल आणि मग भविष्यात कदाचित या विषयावर अधिक चर्चा करता येईल. पण आज तुम्ही थिंक बँकला वेळ दिलात आणि या वेगळ्या विषयावर चर्चा केलीत, याबद्दल तुमचे खूप खूप आभार.